आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येणाऱ्या खरब बुद्रुक येथील पती पत्नीनं संगनमत करून अकोला येथील एका 50 वर्षीय सोनार व्यापाऱ्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्या नवऱ्यासह तब्बल 19 लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बँकेत ओळख झालेली 30 वर्षाची विवाहित महिला व्यापाऱ्यांशी संपर्कात आली। काही दिवस पती त्रास देतो अशी सहानुभूती निर्माण करून तिने त्याला आपल्या गावात घरी बोलवलं। तिथं ठरवूनच तिचा नवरा घरात घुसला आणि व्यापाऱ्यावर आरोप करत फोटो काढले। यानंतर बलात्कार प्रकरणात अडकवतो, पोलिसात तक्रार करतो अशा धमक्या देऊन सुरुवातीला 3 लाख रुपये उकळले। पुढील 2 महिन्यात व्यापाऱ्याकडून वेगवेगळ्या मार्गाने तब्बल 18,74,000 रुपये उकळले गेले। शेवटी सततच्या पैशांच्या मागणीला कंटाळून व्यापाऱ्यांना पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी सापळा रचून या जोडप्याला व्यापाऱ्याकडून 1 लाख रुपये घेताना रंगेहात पकडले। आरोपीची नावं लता नितेश थोप वय वर्ष 30 आणि नितेश प्रभाकर थोप वय वर्ष 39। मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।